नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द्रोणाचार्य अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज जसं की एका महत्त्वाच्या विषयावरती आज आपण डिस्कस करणार आहोत आणि तुम्हाला माहिती आहे की 2026 मध्ये बरेच विद्यार्थी आपलं भवितव्य घडवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत आणि त्या प्रयत्न करणाऱ्या परीक्षेला आपण नाव दिलेलं आहे एमपीएससी। आता ही एमपीएससी म्हणजे काय आहे, तर यामध्ये तुम्हाला माहिती आहे एमपीएससी मध्ये वेगवेगळ्या एक्झाम्स असतात। जसं की कोर एमपीएससी असते ज्याला राज्यसेवा म्हणतात, त्या विषयावरती आज आपण बिलकुल बोलणार नाही आहोत। पण त्यानंतर आपण दुसऱ्या विषयावरती बोलणार आहोत, जसं की फॉर एक्झाम्पल ग्रुप बी ची एक एक्झाम असते आणि सेपरेट ग्रुप सी ची एक एक्झाम असते। यामध्ये दोन्ही एक्झामची प्रिलिमिनरी असते, त्यानंतर मेन्स असते। काही एक्झामसाठी तुम्हाला माहिती आहे काही पोस्टसाठी टायपिंग असते आणि काहीसाठी फिजिकल प्लस इंटरव्ह्यू असतो, फॉर एक्झाम्पल PSI। यामध्ये आज आपण महत्त्वाच्या विषयावरती द्रोणाचार्य अकॅडमीमध्ये टार्गेट करणार आहोत या बॅचच्या माध्यमातून, जे अनेक विद्यार्थ्यांना डायरेक्ट फोकस्ड अप्रोच मिळावा आणि विद्यार्थ्यांचं भवितव्य यशस्वी होण्यामध्ये या अकॅडमीचा खूप मोलाचा वाटा असावा, या संदर्भात आपण मार्गदर्शन करणार आहोत। आणि मार्गदर्शन मधलं हे पहिलं लेक्चर आहे। अगदी बेसिक पासून ते पॉलिटीमध्ये येणारे प्रत्येक प्रश्न या विषयावरती मी डील करणार आहे। तत्पूर्वी मी माझं इंट्रोडक्शन करून देतो। माझं नाव सुनील कदम। गेली अनेक वर्ष झालं मी स्पर्धा परीक्षेतील वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना यशापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत केलेली आहे। मग पुण्यातील त्या नामवंत अकॅडमी असतील वेगवेगळ्या, त्यामध्ये गेली 6 ते 7 वर्ष झालं मी अध्यापन करत आहे आणि माझ्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी आज महाराष्ट्रामध्ये सेवा देत आहेत, बरोबर आहे। त्या संदर्भातच माझ्याकडे तुम्हाला कळलं असेल की ग्रुप बी साठी जो किंवा ग्रुप सी साठी जो विषय आहे तो आहे पॉलिटी, आणि हा विषय खूप महत्वाचा आहे। बऱ्याच लोकांना सोपाही वाटतो, बऱ्याच लोकांना अवघडही वाटतो, पण आउटपुट ओरिएंटेड असणं आणि नसणं या संदर्भात याचं उत्तर मात्र नक्कीच सर्व विद्यार्थ्यांचं योग्य आहे। म्हणजेच काय, तर सर हे आउटपुट ओरिएंटेड सब्जेक्ट आहे। मग त्या संदर्भात आपण जर बघितलं ग्रुप बी च्या बाबतीमध्ये काय आहे बाळांनो, तर ग्रुप बी च्या बाबतीमध्ये तुम्हाला माहिती आहे प्रिलिमिनरी। आता ही प्रिलिमिनरी 2026 ची कधी आहे बरं, तर त्याचं उत्तर आहे तुम्हाला जसं माहिती आहे 12 जून ला प्रिलिमिनरी आहे, बरोबर। आणि त्यानंतर जर आपण बघितलं इकडे ग्रुप सी ची, इकडे सुद्धा वेगळी सेपरेट प्रिलिमिनरी असते आणि ही सुद्धा 2026 मध्ये 14 जुलैला होणार आहे। आणि या दोन्ही परीक्षेमध्ये पॉलिटी या विषयाचा रोल असणार आहे की प्रिलिमिनरीला 15 प्रश्न असणार आहेत आणि हे 15 प्रश्न बरोबर तुमच्यासाठी 15 मार्क्ससाठी आहेत आणि या विषयावरतीच मी आज फोकस करणार आहे। आणि हा विषय तुम्हाला माहिती आहे जेवढा समजण्यासाठी सोपा आहे तेवढाच परीक्षेमध्ये कीवर्डच्या माध्यमातून चुकण्याचे पण चान्सेस आहे। त्यामुळे काळजी नाही घेतली तर यामध्ये अगदीच तुम्हाला 15 पैकी 5 मार्क किंवा अगदीच 7 मार्क सुद्धा पडू शकतात। भीती घालण्याचं कारण हे की विषयाकडे तुम्ही योग्य लक्ष देणं फार गरजेचं आहे। पुढे गेल्याच्या नंतर तुम्हाला माहिती आहे जसं फॉर एक्झाम्पल या प्रिलिमिनरीच्या अप्रोच ऑफ व्ह्यूनी आपण जर बघितलं तर हे 15 मार्कचा आपल्याला फायदा आहे। सोबतच मी मेन्स सुद्धा कव्हर करणार आहे, कारण प्री आणि मेन्स मध्ये अनेक सेपरेट पेपर होत असले तरीही मेन्स मध्ये सुद्धा ग्रुप बी मध्ये 15 प्रश्न येतात पॉलिटीवरती आणि ग्रुप सी मध्ये 15 प्रश्न येतात पॉलिटीवरती। म्हणजे याचा अर्थ जर तुम्ही येणारे 30-32 तास किंवा 35 तास जर सिरियस लेक्चर्स केले, सिरियस जसं मी पॅटर्न सांगितला त्याप्रमाणे तुम्ही बिहेव केलं स्वतःबद्दल आणि प्रॉपर स्ट्रॅटर्जीने जर गेलात तर नक्कीच तुम्हाला या एका लेक्चरच्या सिरीज मध्ये 15 दुनी 30 आणि 30 दुनी 60 प्रश्नांचा फायदा होणार आहे, जो तुमच्या पुढे ग्रुप बी पोस्ट म्हणजे कुठल्या कुठल्या बाळांनो, तर जसं माहिती आहे तुम्हाला सब रजिस्ट्रार असेल, PSI असेल, बरोबर आहे, STI असेल, बरोबर आहे, यासारख्या अनेक पोस्ट आहेत जसं तुम्ही बघितलं असेल। पुढे गेल्याच्या नंतर ग्रुप सी मध्ये तुम्हाला माहिती आहे क्लार्क आहे, टॅक्स असिस्टंट आहे, एक्साइज PSI यासारख्या सर्व पोस्ट मध्ये तुम्हाला नक्की फायदा होणार आहे। मग याच पद्धतीने आपल्याला काय करायचंय, कव्हर करायचं। मग सगळ्यात पहिले कव्हर करण्यासाठी कोणती गोष्ट महत्वाची असते हे सर्वांना कळणं फार गरजेचं आहे आणि ती महत्वाची गोष्ट म्हणजे काय आहे हे माहिती असणं फार गरजेचं आहे। सर्वात पहिले कुठल्याही प्रिलिमिनरी किंवा मेन्स असेल यामध्ये आपण सुरुवात करू तेव्हा आपल्याला सिलेबस डिकोडिंग माहिती असणं फार गरजेचं आहे। जसं सिलेबस डिकोडिंगचा आपण विचार करतो तेव्हा एक गोष्ट खूप महत्वाची आहे, सिलेबस डिकोडिंग मध्ये एक गोष्ट खूप महत्वाची आहे आणि ती सिलेबस डिकोडिंग मध्ये कोणती गोष्ट महत्वाची आहे, तर आपल्याला माहिती असणं फार गरजेचं आहे की सिलेबस मध्ये आपल्याला दिलेला आहे पॉलिटी आणि पॉलिटी मध्ये आहेत आतापर्यंत बघितलं आपण 15 मार्क, पण याला जो काही आहे सिलेबस
डिकोड करावा लागेल. डिकोड का करावा लागेल? कारण आपल्याला एक प्रॉपर स्ट्रॅटर्जी असणं फार गरजेचं आहे. त्या स्ट्रॅटर्जीवरती आपण काम करणं गरजेचं आहे, त्या पद्धतीनं वाचणं गरजेचं आहे. कारण कधीही बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटत असेल की मी फार स्मार्ट आहे, मी शिक्षकांना जास्त प्रश्न विचारू शकतो, शिक्षकांपेक्षा वेगळी स्ट्रॅटर्जी वापरून पास होऊ शकतो. पण विद्यार्थी मित्रांनो, त्या गोड गैरसमजामध्ये न राहता प्रॉपर स्ट्रॅटर्जी असणं आणि ती व्हेरीफाय असणं वेगवेगळ्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून, हे खूप महत्वाचं असतं. त्यामुळे तुम्ही ब्लाइंडली ट्रस्ट करा असं मी म्हणत नाहीये, पण तुम्ही त्याला व्हेरीफाय करून ट्रस्ट करू शकता, हे थोड्याच वेळात तुम्हाला कळेल. मग हे सिलेबस डिकोडिंग करत असताना तुम्हाला माहिती आहे की याला आपण 4-5 सेक्शन मध्ये कव्हर करणार आहोत. जसं फॉर एक्झाम्पल, पहिला सेक्शन तुमचा काय असणार आहे? तर सगळ्यात पहिले बेसिक सेक्शन असणार आहे. आता बेसिक सेक्शन म्हणजे याचा अर्थ काय आहे बरं? बेसिक जी गोष्ट आहे, जसं पॉलिटीमध्ये बेसिक आपण काय कव्हर करणार आहोत बरं? सगळ्यात पहिले आपण कव्हर करणार आहोत पॉलिटीमध्ये जो विषय आहे, किंवा इंडियन पॉलिटी किंवा राज्यशास्त्र म्हणता, त्यामध्ये 0 मध्ये आपण हिस्टोरिकल बॅकग्राऊंड किंवा ऐतिहासिक पार्श्वभूमी म्हणतो आपण, हे कव्हर करणार आहोत. दुसऱ्यामध्ये तुम्हाला माहिती आहे हिस्टोरिकल बॅकग्राऊंड सोबत वेगवेगळे ऍक्ट्स येतात, बरोबर आहे. आता त्यानंतर काय येतं बरं? कॉन्स्टिट्यूशनल असेंब्ली. त्यानंतर काय बनलेली आहे? कॉन्स्टिट्यूशनल असेंब्ली किंवा संविधान सभा बनलेली आहे. ही संविधान सभा कव्हर करणार आहोत. पुढे गेल्याच्या नंतर काय महत्वाचं आहे? तर बेसिकली सर्व विद्यार्थ्यांना अवेअरनेस पाहिजे सिलेबस बद्दल, आणि त्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट आहे की बेसिक अंडरस्टँडिंग ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन साठी प्रिएम्बल किंवा यालाच आपण म्हणतो सरनामा, यावरती फोकस करणं फार गरजेचं आहे. आणि हे 3 टॉपिक वरती नेहमी प्रिलिमिनरीला 1 किंवा 2 बीट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे याला आपण बेसिक कोणत्या अंडरस्टँडिंग कव्हर करणार आहोत? तर प्रिलिमिनरी प्लस मेन्स, म्हणजे एकाच वेळेस आपला दोन्हीचा अभ्यास व्हावा. का? कारण प्रिलिमिनरी झाल्याच्या नंतर जी मेन्स आहे, त्या मेन्स मध्ये मराठी आणि इंग्रजीचा एक सेपरेट पोर्शन असतो, आणि त्यावरती तुम्हाला फोकस करावं लागतं. आणि हा जो सिलेबस कव्हर केला जाणार आहे सिलेबस डिकोडिंग मध्ये, हा पॅटर्न असणार आहे टी आणि क्यू. टी आणि क्यू म्हणजे काय? जसं मी फॉर एक्झाम्पल सिलेबस घेईल, सिलेबस बघितल्याच्या नंतर मला कळलेलं आहे की सिलेबस मध्ये मी काय घेत आहे? विषय पॉलिटी घेत आहे, आणि पॉलिटीमध्ये माझा काय टॉपिक, जसं फॉर एक्झाम्पल हिस्टोरिकल बॅकग्राऊंड किंवा ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे, हे मी एकदम क्लिअर करेल. कोणकोणत्या गोष्टींनी क्लिअर करेल? एक तर आपल्याला माहिती आहे टीचिंग, किंवा आपण असं म्हणूयात की क्लास, बरोबर आहे. त्यानंतर तुम्हाला लगेच क्लासच्या नोट्स मिळतील, बरोबर आहे. नोट्स नंतर लगेच तुमचं काय होईल? रिव्हिजन होईल घरी गेल्याच्या नंतर. रिव्हिजन झाल्याच्या नंतर क्लासची तुम्हाला काय मिळेल? टेस्ट मिळेल. आणि त्यानंतर तुम्ही आयोगाचे PYQ सोडवणं फार गरजेचं आहे. आणि हे PYQ सोडवल्याच्या नंतर तुमची ही कॉन्सेप्ट एकदम प्रॉपर बनेल, तेव्हा तुमचे हे 1 किंवा 2 मार्क काय असणार आहेत? फिक्स असणार आहेत. आणि याला आपण म्हणतो कॉन्फिडंट, आणि तो असतो पॉझिटिव्ह. त्याला ऍटिट्यूड सुद्धा म्हणू शकतं, जे तुम्हाला पॉझिटिव्ह सांगतं की परीक्षेत जाण्याच्या आधी येऊ दे, आता या टॉपिक वरती मी तयार आहे. याला म्हणायचं बेसिक पार्ट किंवा बेस आपल्याला कव्हर करायचा आहे. याला म्हणूयात आपण सेक्शन 1. या सेक्शन 1 मध्ये आपण एवढंच कव्हर करणार आहोत. आता सेक्शन 2 खूप महत्वाचा आहे. का महत्वाचा आहे? कारण कळणं फार गरजेचं आहे प्रत्येक विद्यार्थ्यांना. जसं सेक्शन 2 मध्ये आपण जर बघितलं तर काय इम्पॉर्टंट आहे? तर सेक्शन 2 मध्ये आपण 2 गोष्टी बघितलेल्या आहेत. सर्वात महत्वाचं बघितलेलं आहे की पहिल्यांदा बेसिक आपण त्याला नाव दिलं होतं. सेक्शन 2 ला नाव आहे नागरिक. आता नागरिक का लिहिलेलं आहे बरं? असं का दिलेलं आहे? त्याचं एक रिझन आहे. काय रिझन आहे? तर हे कळणं फार गरजेचं आहे. जसं फॉर एक्झाम्पल सेक्शन 2 मध्ये जेवढे काही भाग बनतात, किंवा आतापर्यंत तुम्हाला माहिती आहे की पॉलिटी शिकत असताना किंवा पॉलिटी आपण अभ्यास करतोय आणि लेक्चर्स करत आहोत, तेव्हा आतापर्यंत बऱ्याच विद्यार्थ्यांना 0 माहिती असेल. तर मी सुरुवात करतो. जसं की आपण बेस 1 मध्ये काय काय कव्हर केलेलं आहे? बेसिक हिस्टोरिकल बॅकग्राऊंड म्हणजे ऐतिहासिक पार्श्वभूमी. त्यानंतर आपण काय कव्हर केलेलं आहे? कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली किंवा संविधान सभा, म्हणजे संविधान सभेने संविधान निर्माण केलेलं आहे. आणि संविधान सभेने संविधान निर्माण केल्याच्या नंतर त्या संविधान सभेची वैशिष्ट्ये सरनाम्यामध्ये सारांश रूपामध्ये मांडलेली आहेत. एवढी जर अंडरस्टँडिंग तुमच्यामध्ये येत असेल तर तुम्हाला नक्कीच कळेल की या बेसिक नागरिक म्हणण्यासाठी आपल्याकडे एक काय आलेली आहे? कॉन्स्टिट्यूशन, किंवा त्यालाच आपण घटना म्हणतो. आणि त्या घटनेमध्ये काय आहे हे माहिती असणं फार गरजेचं आहे. जसं फॉर एक्झाम्पल आर्टिकल्स म्हणतो, किंवा त्यालाच आपण काय म्हणूयात? कलमे म्हणतो. अनुच्छेद म्हणणं योग्य राहील. पुढे गेल्याच्या नंतर त्यामध्येच काय आहेत?
पार्ट किंवा त्यालाच आपण काय म्हणतो मराठीमध्ये भाग म्हणतो. आणि पुढे गेल्याच्या नंतर त्यामध्येच काय आहेत तर शेड्यूल किंवा त्याला आपण काय म्हणतो अनुसूची असं म्हणतो. बरोबर आहे. आणि हे एवढंच कशामध्ये आहे पॉलिटीमध्ये आहे. मग आर्टिकल जर बघितलं तर आपण त्यांची संख्या शेवटची 395 सांगतो. वेगवेगळ्या पुस्तकामध्ये वेगवेगळी दिलेली आहे पण शेवटचा आकडा 395 आहे. भाग आपण बघितले तर 1 पासून ते भाग किती आहेत हे भाग रोमन लिपीमध्येच पाठ करणं फार गरजेचं आहे, कारण परीक्षेमध्ये रोमन लिपीचा यूज होतो आणि कॉन्स्टिट्यूशन मध्ये सुद्धा रोमन लिपीचा यूज केलेला आहे. भाग 1 ते कुठपर्यंत आहेत भाग आपले 25 पर्यंत दिलेले आहेत. म्हणजे याचा अर्थ 22 पर्यंत दिलेले आहेत. कुठपर्यंत दिलेले आहेत तर 22 पर्यंत दिलेले आहेत. पण याला आपण बोलत असताना जेव्हा ए बी आणि सी असा ऍड केलेला आहे तेव्हा एकूण हे भाग बनतात 25 असं आपण बऱ्याच वेळेस बोलतो. आता सध्या ए बी पकडून काय झालेले आहेत 25 भाग तयार झालेले आहेत. मग आपल्याला काय काय काम करायचं आहे की आर्टिकल्स आपल्याला माहिती असणं फार गरजेचं आहे, त्यानंतर पार्ट आपल्याला माहिती असणं फार गरजेचं आहे, आणि त्यानंतर आपल्याला शेड्यूल मूळ घटनेमध्ये किती होते आपण म्हणूयात की 8 शेड्यूल होते आणि आता किती आहेत 12 आहेत. आणि हे 12 शेड्यूल आपल्याला माहिती असणं फार गरजेचं आहे. आणि यावरच काय बनलेली आहे तुमची कॉन्स्टिट्यूशनची अंडरस्टँडिंग. आणि या आधारावरती मी कॉन्स्टिट्यूशनला डिवाइड केलेलं आहे सेक्शन 2 मध्ये. आणि सेक्शन 2 चं टायटल दिलेलं आहे नागरिक. नागरिक असं का दिलेलं आहे जेव्हा केव्हा तुम्ही कॉन्स्टिट्यूशन ओपन कराल आणि त्यामधला पार्ट 1 ओपन कराल, बरोबर आहे, पार्ट 1 ओपन कराल किंवा पार्ट 2 ओपन कराल किंवा आपण भाग 1 भाग 2 म्हणूयात, किंवा तुम्ही भाग 3 ओपन कराल, याला आपण मराठीत लिहूयात भाग 3 ओपन करा, त्यानंतर भाग 4 ओपन करा, बरोबर आहे, किंवा त्यानंतर भाग तुम्ही 4A ओपन करा. बघा यामध्ये सर्वांची अंडरस्टँडिंग जर बघितलं तर आपल्याला काय काय कव्हर करायचं आहे. टोटल 25 भाग कव्हर करायचे आहेत. यामध्ये 1 2 3 4 आणि 5 भाग कव्हर करणार आहोत सेक्शन 2 मध्ये. पण या सर्वांचं नागरिकांशी नातं का बनतं याचं रिझन आहे. जेव्हा घटना निर्मात्यांनी घटना निर्माण करण्यासाठी प्रोसेस सुरू केली, सगळ्यात पहिले कशावरती इम्पॉर्टंट आहे बरं. देश जर आपल्याकडे जागाच नसेल तर देशाला किंमत आहे का. लँड नसेल तर कुठलाही देश बनू शकतो का, पहिला मुद्दा. म्हणून भाग पहिला जो आहे तो डील कशाला करतो, भारताचा, आपण म्हणूयात की भारताचा भूप्रदेश. कशाला डील करतो, भारताचा भूप्रदेश. आणि यामध्ये 1 ते 4 आर्टिकल आहेत, हे आपण ऑलरेडी समजणं फार गरजेचं आहे. इम्पॉर्टंट आहे की नाही बरं. लँड नसेल तर देश असू शकतो का. दुसरं महत्वाचं आहे, जर नागरिक नसतील तरीही देश असू शकत नाही. जगात असा कोणता देश आहे बरं ज्यामध्ये एकही नागरिक नाहीये, असं दाखवा जगाच्या पाठीवर कुठे आहे का, तर बिलकुल नाहीये. म्हणून घटना निर्मात्यांनी सर्वात इम्पॉर्टंट लक्ष कशावरती दिलेलं आहे, या गोष्टींवरती दिलेलं आहे ज्यावरती नागरिक सेंट्रिक आहेत. जसं फॉर एक्झाम्पल भूप्रदेशात राहणारे कोण, नागरिक. मग राहणारे जर नागरिक आहेत तर आपले नागरिक कोण आहेत हे माहिती असणं फार गरजेचं आहे. म्हणून पार्ट 2 मध्ये काय दिलेलं आहे, नागरिक दिलेला आहे, ज्यामध्ये आर्टिकल नंबर 5 ते 11 दरम्यान भाष्य केलेलं आहे. ते आपण डिटेलमध्ये पुढे कव्हर करण्याचा प्रयत्न करूयात. भाग 3 मध्ये काय दिलेलं आहे, समजा भारतात भूप्रदेश सुद्धा आहे, नागरिक सुद्धा आहेत, पण नागरिकांचं भारत देशाबद्दल प्रेम, भारत देशाबद्दल आपुलकी, अभिमान कधी जागृत होईल, जेव्हा भारत देश त्यांना काहीतरी देण्याचा प्रयत्न करेल. प्रयत्न करेल म्हणजेच काय की जसं इंग्रजांच्या काळामध्ये प्रत्येकांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभाग घेण्याचं वेगवेगळं कारण होतं. जसं की दलितांचा वेगळा प्रश्न होता, त्यांना वाटलं की भारत देश स्वातंत्र्य झाला तर कदाचित आमच्यावरती दलित प्रवृत्तीने वागण्याचा जो प्रकार घडतो, अन्याय होतो सामाजिक, तो होणार नाहीये. महिला असतील, महिलांना वाटलं की आपल्याला स्वातंत्र्य मिळेल आणि समानता मिळेल. कामगार असतील, त्यांना वाटलं की आमच्या परिस्थितीमध्ये सुधारणा होईल जेव्हा केव्हा भारत देश स्वातंत्र्य होईल. आणि अशा वेगवेगळ्या कॅटेगरीमधून येणाऱ्या वेगवेगळ्या लोकांची स्वातंत्र्याबद्दल आपापली मते वेगवेगळी होते आणि त्या आधारावरती भारत देशाला माहिती असणं गरजेचं होतं. आणि ते भारत देश म्हणजेच घटना समितीला समजलं होतं की नागरिकांना काहीतरी पहिल्यांदा द्यावं लागेल. आणि देण्यासाठी काय केलं आपण मित्रांनो, भाग 3 मध्ये नागरिकांना काय दिलं, अधिकार देण्यासाठी सांगितलं. मूलभूत अधिकार, मूलभूत म्हणजे काय आपल्या भाषेमध्ये फंडामेंटल, आणि दुसरं काय इम्पॉर्टंट असं सुद्धा म्हणू शकतो. मूलभूत अधिकार देण्याचा प्रकार घडला. आणि मूलभूत अधिकार कुठे आले बरं, आता हे मूलभूत अधिकार कुणासाठी आहेत बरं बाळांनो, नागरिकांसाठी आहेत. म्हणून टायटल काय आहे,
नागरिक आहे, सेक्शन कोणता आहे, दुसरा सेक्शन आहे. आणि यामध्ये आर्टिकल नंबर 11च्या पुढे गेल्याच्या नंतर काय झालं, 12 पासून ते आर्टिकल नंबर 35 पर्यंत वेगवेगळ्या मूलभूत अधिकारांची यादी दिलेली आहे, ते आपण कव्हर करणार आहोत. पुढे गेल्याच्या नंतर सेक्शन 4 मध्ये आपण काय कव्हर केलं, तर सेक्शन 4 मध्ये एक गोष्ट कव्हर केली आणि ती सर्वात महत्वाची आहे. जसं की कुठल्याही देशामध्ये एखादं शासन असणार आहे, कारण जोपर्यंत देशामध्ये शांतता राबवायची आहे त्यासाठी कंट्रोलिंग एजन्सी लागणार आहे आणि कंट्रोल करणारं कोण असतं, शासन असतं, पण ते लोकशाही मार्गाने. आणि हे शासन कंट्रोल करत असताना सरकार काय करणार आहे, वेगवेगळं काम करणार आहे. काम करणार आहे म्हणजेच काय करणार आहे, पॉलिसी राबवणार आहे. पॉलिसी राबवणार आहे, ती पॉलिसी कुणाला अप्लाय होणार आहे बरं, आपला देश एखादी पॉलिसी ठरवत असेल, जसं एज्युकेशन पॉलिसी समजून घ्या फॉर एक्झाम्पल, जसं महिला धोरण असेल, औद्योगिक धोरण असेल, हे धोरण कुणावरती लागू होतात बरं मित्रांनो, नागरिकावरती. म्हणून अगेन काय टायटल आहे, नागरिक, आणि सेक्शन काय आहे, 2. आणि हे जे आहे 4 मध्ये सांगितलेलं आहे, यालाच म्हटलं जातं डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी किंवा राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे. आणि यानुसार आपण जर बघितलं, हे सरकार काय करणार आहे, पॉलिसी, स्कीम किंवा योजनेच्या माध्यमातून नागरिकांमध्ये सामाजिक आणि आर्थिक लोकशाही किंवा न्याय प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणार आहे. पण अगेन हे फोर्स किंवा काम कोणासाठी करत आहे, नागरिकांसाठी. म्हणून यामध्ये आर्टिकल किती आहे, 56 ते 51च्या दरम्यान वेगवेगळ्या आर्टिकलच्या माध्यमातून तुम्हाला तरतूद मिळते. पुढे गेल्याच्या नंतर मित्रांनो काय आहे, तर यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे, हे नंतर ऍड केलेलं आहे. जेव्हा 4 आणि ए असतं पुढे किंवा भाग कुठलाही असतो, जसं 14A आहे, पुढे गेल्याच्या नंतर 9E आणि 9A आणि 9B आहे, या माध्यमातून काय केलेलं आहे, तर नागरिकांना काहीतरी नवीन ऍड करण्यासाठी घटना दुरुस्ती करून घटनेमध्ये काहीतरी ऍड केलेलं. जसं इथं नागरिकांना काय ऍड करू शकतो आता, तर यांनी सांगितलं की नागरिकांना अधिकार दिलेले आहेत, नागरिकांबद्दल आपण धोरण आहे, पण नागरिकांना सुद्धा भारत देशाबद्दल काहीतरी काय असावे, कर्तव्य असावे. म्हणून इथं फंडामेंटल ड्युटीज हे 42वी घटना दुरुस्तीने ऍड करण्यात आलेलं आहे. मग ते 42वी घटना दुरुस्ती काय आहे पुढे आपण कव्हर करूयात. म्हणजे इथं काय नागरिकांचे काहीतरी कर्तव्य दिलेले आहेत. अगेन फोकस कशाला होतं, नागरिकांना होतं. आणि सेक्शन काय चाललेलं आहे, 2 चाललेला आहे. मग इथं ऍड करत असताना त्यांनी 51 कॅपिटल ए आणि स्मॉल A to K च्या दरम्यान वेगवेगळे नागरिकांचे काय दिलेले आहेत, कर्तव्य दिलेले आहेत. आणि हीच कर्तव्य काय आहेत, तर नागरिकांच्या संदर्भात बोलतात की नागरिकांनी काय करावं. जसं झेंड्याचं आहे, सर्वांनी संरक्षण करावं, बरोबर आहे, राष्ट्रगीत आहे, त्याचा मान राखावा, स्वातंत्र्यातील आदर्श आहेत त्यांचा सन्मान करावा, बरोबर आहे. या सर्व गोष्टी काय केल्यात, पर्यावरणाचं रक्षण असेल हे करावं, नागरिकांचं काय दिलेलं आहे, कर्तव्य दिलेले आहेत. अशा पद्धतीने सेक्शन 1. यामध्ये आणखी असं झालेलं आहे मित्रांनो की तुम्हाला माहिती आहे, स्वातंत्र्य लढ्यामध्ये वेगवेगळ्या लोकांनी योगदान दिलेलं होतं. जसं की तुम्हाला माहिती आहे, एसी आणि एसटी प्रवर्ग भारतामध्ये बघितला तर ते फार बॅकवर्ड होते, आणि बॅकवर्ड असणाऱ्या प्रवर्गांसाठी एक वेगळी विशेष प्रोव्हिजन असणं फार गरजेचं आहे. अगेन एसी आणि एसटी हे बॅकवर्ड आहेत, पण आपल्यामध्ये काय आहेत, नागरिक आहेत. म्हणून पार्ट 10 मध्ये किंवा भाग आपण 10 मध्ये विचार करूयात. भाग 10 मध्ये यामध्ये 2 शेड्यूल येतात, त्याबद्दल आता बोलायचं नाहीये. काय दिलेलं आहे, एसी आणि एसटी प्रवर्ग यांच्यासाठी काही स्पेशल प्रोव्हिजन दिलेले आहेत. आणि यामध्ये आर्टिकल दिलेले आहेत 244 ते 244A च्या दरम्यान. आणि या प्रवर्गासाठी कोणकोणत्या तरतुदी लागू होतील किंवा देशातील कोणत्या घटना किंवा कोणत्या तरतुदी या भूप्रदेशाला लागू होतील याबद्दल बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. अगेन हे एसी एसटी कोण आहेत, नागरिक आहेत. आणि नागरिक आपलं सेक्शन काय चाललेलं आहे, 2. यानंतर आणखी एक महत्वाचा पार्ट इथे आपल्याला डील करावा लागणार आहे, आणि तो पार्ट म्हणजे काय आहे, तर बघा, भारतामध्ये तुम्हाला माहिती आहे एसी आणि एसटी हे काय बॅकवर्ड आहेत. आणि बॅकवर्ड ते या पद्धतीने की ते पॉलिटिकली सुद्धा जास्त बॅकवर्ड आहेत असं समजण्यात आलं. आणि त्यांचं सुद्धा स्वातंत्र्य लढ्यामध्ये महत्वाचं योगदान होतं, आणि ते सुद्धा भारताचे नागरिक आहेत. आणि नागरिकांना काहीतरी अधिकार देणं घटनाकर्त्यांनी आधीच ठाण घेतली होती, आणि त्यामुळे त्यांच्यासाठी एक विशेष पार्ट घटनेमध्ये ऍड करणं गरजेचं होतं. आणि त्यासाठी त्यांनी पार्ट काय केलेला आहे, भाग 16 ऍड केलेला आहे. आणि यामध्ये काय दिलेलं आहे, बॅकवर्ड पीपलचं काय दिलेलं, बॅकवर्ड पीपल बद्दल विशेष तरतूद दिल्यात, किंवा मागास प्रवर्ग याला आपण असं नाव देऊयात. काय देऊयात, मागास प्रवर्ग. यासाठी काय केलेल्या आहेत, वेगवेगळ्या तरतुदी केलेल्या आहेत. मग मागास प्रवर्ग जे आहेत एसी एसटी, तुम्हाला माहिती आहे लोकसभेमध्ये असेल किंवा राज्याच्या विधानसभेमध्ये असेल, एसी एसटी यांना आज लोकसंख्येच्या प्रमाणात रिझर्वेशन किंवा आरक्षण लागू आहे. आणि हे पॉलिटिकल आरक्षण आहे. म्हणून इकडे आर्टिकल 330 ते 342 दरम्यान, किंवा आता आपण म्हणूयात की 342A पर्यंत आलेला आहे. मग तुम्हाला माहिती आहे यामध्येच तुम्हाला एसी
आयोग दिसेल, म्हणजेच काय एससी एसटी राष्ट्रीय आयोग दिसतील किंवा तुम्हाला ओबीसी चा राष्ट्रीय आयोग दिसेल. हे सर्व काय आहेत, बॅकवर्ड पीपलसाठी वेगवेगळ्या तरतुदी आहेत. या पद्धतीने जर आपण याला कव्हर केलं तर हे सर्व कशाला बिलॉंग करतात, नागरिकांना बिलॉंग करतो. आणि नागरिक जो पार्ट आपण सेक्शन बघितलेला आहे तो कशाला बिलॉंग करतो, सेक्शन 2 ला. हे आपण कव्हर करणार आहोत. म्हणजे पॉलिटी आपल्याला जर प्रिलिमिनरीला मिनिमम टायमिंग मध्ये मॅक्झिमम अंडरस्टँडिंग करायची असेल तर या पद्धतीचा अप्रोच ठेवणं फार गरजेचं आहे. आणि या अप्रोच वरून आपण बघितलं की जर आपलं सेक्शन 1 मध्ये जर आपल्याला कळलेलं आहे की जर आपण सेक्शन 1 मध्ये हे जर बेसिक कव्हर करू तर आपल्याला काय कळेल की पॉलिटीमध्ये काय काय आहे. आणि जर पॉलिटीमध्ये आपल्याला काय आहे हे कळलं तर आपल्याला काय कळेल बरं, तर दोन गोष्टी कळतील. आणि त्या दोन गोष्टी म्हणजे कोणत्या, तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे की सेक्शन वाईज कसं वाचायचं आणि सेक्शन 2 मध्ये काय नागरिक आहेत आणि नागरिकांमध्ये भाग किती आहेत. एकूण आपल्याला 25 भाग कव्हर करायचे आहेत आतापर्यंत. 1 भाग 2, त्यानंतर भाग 3, त्यानंतर भाग 4, त्यानंतर 5 आणि त्यानंतर 6 आणि त्यानंतर 7. अशा पद्धतीने आतापर्यंत आपण किती भाग कव्हर केले बरं, 25 पैकी 7 कव्हर केले. आणि ते कुणाला बिलॉंग करतात, नागरिकांना बिलॉंग करतात. यानंतर आता तुम्हाला माहिती आहे की बेसिक स्टोरी समजणं फार गरजेचं आहे. कुठल्याही देशाला एक देश म्हणून जगाच्या पाठीवर राहण्यासाठी आणि त्या देशाला प्रगती करण्यासाठी सगळ्यात पहिले काय लागेल बरं, तुम्हाला माहिती आहे, जसं की लँड लागणार आहे. ठीक आहे, लँड नंतर दुसरं काय लागणार आहे, सिटीजन लागणार आहेत. आणि सिटीजन शांत होतील म्हणजेच काय बरं, सिटीजन शांत होतील म्हणजे सॅटिस्फॅक्ट राहतील किंवा सिटीजन काय असतील, सकारात्मक दृष्टिकोन ठेवतील किंवा सॅटिस्फाईड असतील. आणि देशाबद्दल तेव्हा ते आपुलकीचं नातं, प्रेम, जिव्हाळा, अभिमान बाळगतील. तेव्हा त्या देशामध्ये शांतता राहील का युद्ध होईल बरं, तर नक्कीच शांतता राहील. आणि जर शांतता राहील तरच लॉ अँड ऑर्डर मेंटेन राहील. आणि लॉ अँड ऑर्डर मेंटेन कधी राहील, जर त्यांना काहीतरी राईट्स, बरोबर आहे, काय दिले तर काहीतरी आपण म्हणूयात की राईट्स किंवा अधिकार किंवा त्यांच्याबद्दल काही पॉलिसी राबवली तर, आणि त्यांना काही फंडामेंटल ड्युटीजचं आपण सांगितलं तर. आणि हे जर होत असेल आणि यावरनं तुम्हाला जर डेव्हलपमेंट करायची असेल तर यासाठी तुम्हाला काय लागणार आहे, आता गव्हर्नमेंट लागणार आहे. गव्हर्नमेंट म्हणजेच काय लागणार आहे, शासन लागणार आहे, जे काय करेल, हे सर्व कंट्रोल करण्याचा प्रयत्न करेल. आणि यावरनं काय बनेल, इंडिया घडेल किंवा एखादा देश किंवा कंट्री काय करेल, विकास करत राहील. यालाच आपण डेव्हलपमेंट म्हणतो किंवा यालाच आपण काय म्हणतो, डेमोक्रेसी म्हणतो. आणि ही डेमोक्रेसी जिवंत राहील आणि सर्व लोक काय करतील, फॉलो करतील देशाला. हे महत्वाचं आहे. नाहीतर तुम्हाला म्यानमारचं उदाहरण माहिती आहे, बांगलादेशचं उदाहरण माहिती आहे, श्रीलंकेचं उदाहरण माहिती आहे, त्या देशाची परिस्थिती काय झालेली आहे आणि तिथल्या लोकांनी काय केलेलं आहे हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही. यापूर्वी अफगाणिस्तानचं उदाहरण तुम्ही बघितलेलं आहे. म्हणून या गोष्टी आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. मग या पद्धतीने आपण लँड कव्हर केलेली आहे, सिटीजन कव्हर केलेले आहे. जसं फॉर एक्झाम्पल भाग 1 असेल, भाग 2 असेल, इतर राईट्स 3 मध्ये कव्हर केलेले, पॉलिसी 4 मध्ये, इकडे 4 ए मध्ये कव्हर केलेलं आहे. आणि 10 आणि 16 मध्ये काय केलेलं आहे, बॅकवर्ड पीपल साठी काहीतरी विशेष प्रावधान किंवा आपण विशेष प्रोव्हिजन्स करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो आता आपण पुढे काय करणार आहोत, सेक्शन 3 ला मूव्ह ऑन करणार आहोत. जर सेक्शन 3 मध्ये आपल्याला स्पष्टपणे लिहिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, की सेक्शन 3 मध्ये मी स्पष्ट लिहितो की जर सेक्शन 3 असेल आणि त्यामध्ये काय लिहायचं असेल तर स्पष्टता असणं फार गरजेचं आहे. की सर मला काय पाहिजे, सरकार किंवा काय पाहिजे सर, शासन पाहिजे. काय पाहिजे मला, शासन. तरच ही लोक काय राहतील, व्यवस्थित राहतील. म्हणून तुम्ही बघा कॉन्स्टिट्यूशन मध्ये आतापर्यंत आपण भाग वेगवेगळे कव्हर केले. त्याच्या पुढचा जर भाग बघितला तुम्ही 4A नंतरचा, तर भाग हा जो आहे 5 आहे. काय आहे, भाग 5 आहे. आणि हा भाग काय करतो, या भागामध्ये लिहिलेलं आहे सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा केंद्र सरकार. काय लिहिलेलं आहे, आता केंद्र सरकार म्हणजे यामध्ये तुम्हाला माहिती आहे केंद्र सरकार काय असं, जसं आपण म्हणूयात की केंद्र सरकारला काय आहे, कार्यकारी मंडळ आहे, कायदे मंडळ आहे, न्याय मंडळ आहे आणि क्या आहेत. यामध्ये वेगवेगळे आर्टिकल्स आहेत. आणि यामध्ये आर्टिकल्स कुठून सुरू होतात, 52 पासून तो 151 पर्यंत. आणि या दरम्यान केंद्र सरकारचं पूर्ण काम दिलेलं आहे. आता नुसतं भारतामध्ये केंद्र सरकार आहे का बरं, त्याला लागूनच त्यांच्यासारखंच काय आहे, राज्यामध्ये राज्य सरकार आहे. कारण आपल्याला माहिती आहे आपण फेडरल गव्हर्नमेंट सारखा विचार करत असतो किंवा जसं आपल्याला माहिती आहे केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये काय आहेत, वेगवेगळे सरकार असू शकतात. मग त्यांची रचना राज्यामध्ये जर बघितलं आपण तर कुठे द्यायला पाहिजे, याच्या नंतरच द्यायला पाहिजे. म्हणून भाग 6 मध्ये काय दिलेलं आहे, राज्य, बरोबर आहे. काय लिहायला पाहिजे,
सरकारे लिहायला पाहिजे. राज्यामध्ये वेगवेगळे सरकारे आहेत आणि म्हणून यांचा आर्टिकल नंबर 152 ते साधारणतः 238 पर्यंत दिलेले आहेत. मग आता साहजिकच आहे 238 पर्यंत दिलेले आहेत म्हणजे यामध्ये राज्य सरकारचं आलं, राज्य सरकारचं कार्यकारी मंडळ आलं, राज्य सरकारचं तुम्हाला माहिती आहे न्यायमंडळ पण येणार आहे, कायदे मंडळ पण येणार आहे. जसं राज्य सरकारचं न्यायमंडळ म्हणजे उच्च न्यायालय, कार्यकारी मंडळ म्हणजे जसं सीएम असतील किंवा राज्यपाल असतील यांच्या अंतर्गत चालू असलेली एक बॉडी असेल, आणि दुसरं काय असणार आहे, आपण जसं म्हणू शकतो की विधिमंडळ जे आहे किंवा कायदा बनवणारं विंग आहे ज्यालाच आपण कायदे मंडळ म्हणतो. त्यामध्ये जसं विधानसभा आहे आणि काही राज्यांमध्ये विधान परिषद सुद्धा आहे. मग या संदर्भातलं राज्य सरकार बोलणार, पण अगेन यांचा सेंटर पॉइंट काय आहे, शासन हा पॉइंट आहे. म्हणून याला सेक्शन काय दिलेला आपण 3 दिलेलं आहे. त्याचं रिझन सुद्धा घटना निर्मात्याने शासनावर फोकस न करता पहिल्यांदा कशावरती फोकस केलेला आहे, नागरिकांवरती फोकस केलेला आहे, भारतावरती फोकस केलेला आहे आणि त्यानंतर शासनावरती फोकस केलेला आहे. पुढे गेल्याच्या नंतर काही अशा गोष्टी आहेत जसं तुम्हाला माहिती आहे भाग 7 डिलीट केलेला आहे पण भाग त्यानंतर 8 येतो, आणि काही गोष्टी अशा आहेत की राज्य यांना जास्त अधिकार असतात, बरोबर आहे, आणि केंद्र यांना आपण म्हणूयात की राज्यांपेक्षा जास्त असतात. पण कधी कधी असं होतं की राज्य सरकार आणि केंद्र सरकार याच्यामध्ये यांना म्हणतो आपण घटक राज्य आणि यांना म्हणतो आपण केंद्र शासन. यामध्ये दुसरा एक शब्द नवीन तयार झाला, केंद्र शासित प्रदेश किंवा युटीज म्हणतो, आणि ज्यांचं डेफिनेशन किंवा ज्यांचं प्रशासन कशात दिलेलं आहे, भाग 8 मध्ये दिलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ अधिकारांनी यांची मांडणी झालेली आहे की कोणाला किती अधिकार आहेत. तर सगळ्यात जास्त अधिकार केंद्र सरकारला आहेत, त्यानंतर अधिकार राज्य सरकारला आहेत, आणि त्यापेक्षा कमी अधिकार आपण केंद्रशासित प्रदेशांना दिलेले आहेत. जसं काय ते केंद्र सरकारचाच भाग आहे. त्याचे कारण वेगवेगळी आहेत, स्ट्रॅटर्जिकली आहेत, जॉग्राफिकली आहेत, किंवा आपण सामरिक म्हणू शकतो. मग या आधारावरती त्यांना काय केलेलं आपण युटीचा दर्जा दिलेला आहे. जसं तुम्हाला माहिती आहे आज भारतामध्ये काय आहेत, 28 स्टेट आहेत, आणि त्यानंतर तुम्हाला माहिती आहे युटीज किती आहेत बरं, 8 युटीज आहेत. मग या युटीज असण्यामागचे कारण आपण पुढे डिटेलमध्ये बघणार आहोत. पण ह्या युटीज साठी सुद्धा 239 ते 241च्या दरम्यान, किंवा आपण म्हणूयात 42 डिलीट झालेला आहे पण 41च्या दरम्यान काय दिलेलं आहे, युटी संदर्भातल्या वेगवेगळ्या तरतुदी दिलेल्या आहेत, त्या आपण या सेक्शन मध्ये बघणार आहोत. पुढे गेल्याच्या नंतर तुम्हाला माहिती आहे की या संदर्भातच एक, जसं तुम्हाला माहिती आहे 3 टियर ऑफ गव्हर्नमेंट म्हणतो आपण, जसं फॉर एक्झाम्पल लोकल गव्हर्नमेंट म्हणतो, स्टेट गव्हर्नमेंट म्हणतो आणि त्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणतो, आणि हे दोन्हीही काय आहेत, लगभग स्टेट गव्हर्नमेंट सारखेच पार्ट आहेत. क्लिअर झालं सर्वांना. मग हे जर स्टेट गव्हर्नमेंट आहे आणि हे जर सेंट्रल गव्हर्नमेंट आहे तर त्यामध्ये टियर 1 झाला, हा टियर 2 झाला, मग 3 हा मिसिंग आहे. 3 हा मिसिंग असण्यासाठी किंवा तो कव्हर करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, भाग 9 आणि त्यानंतर भाग 9A कव्हर करावा लागणार आहे. आता भाग 9A कव्हर करण्यासाठी तुम्हाला माहिती आहे 73वी किंवा माहिती नसेल अगदी बेसिक 73वी 74वी घटना दुरुस्ती करून पंचायत राजला घटनात्मक दर्जा देण्यात आला, आणि पंचायत राज बद्दल डिटेल प्रोव्हिजन ज्या आधी घटनेमध्ये नव्हत्या त्यानंतर ऍड करण्यात आल्या, आणि त्यासाठीच काय करण्यात आलं, जसं तुम्हाला माहिती आहे इकडे 241 पर्यंत आपण आलो होतो आणि 242 आर्टिकल डिलीट केलेला आहे. मग 243 बरोबर आहे, 243 इथं आपण सिंपल लिहूयात, 243 पासून ते कुठपर्यंत आहे तर 243 ओ पर्यंत काय दिलेलं आहे बरं यामध्ये आर्टिकल मध्ये, पंचायत किंवा आपण म्हणूयात यामध्ये रुलर प्रशासन दिलेलं आहे. रुलर म्हणजे काय, जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही रुलर मध्ये आज बघता ग्रामपंचायत आहे, पंचायत समिती आहे, जिल्हा परिषद आहे, या सर्व काय रुलर बॉडीज आहेत ज्या ग्रामीण भागामध्ये काम करतात, आणि ग्रामीण भागामध्ये काम कोणतं करतात तर शासनाचं करतात, आणि शासन म्हणजे काय, सरकार, आणि म्हणून हे काय सेक्शन 3 मध्ये दिलेलं आहे. पुढे गेल्याच्या नंतर काय आहे 243 बरोबर पी पासून बरोबर पुढे गेल्याच्या नंतर काय आहे झड-टी पर्यंत, 243 झड-टी पर्यंत काय दिलेलं आहे बरं, तर वेगवेगळ्या, जसं इकडं पंचायत आहे पण ते रुलर मध्ये आहे, इकडं पालिका आहे, काय आहे नगरपालिका, आणि ह्या पालिका आहेत पण या कुठे आहेत बरं, अर्बन मध्ये आहेत,
आणि म्हणून यांना काय म्हणतो आपण, रुरल बॉडीज, आणि यांना म्हणतो अर्बन. म्हणून यासाठी दोन वेगवेगळ्या घटना दुरुस्त्या करण्यात आल्या. एक होती 73वी आणि दुसरी होती 74वी, आणि यांची रचना देण्यात आली. आणि ही रचना अगेन कशा संदर्भात आहे, शासनाच्या संदर्भात आहे. म्हणून या सेक्शन 3 मध्ये हे मी कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे. समजणं फार सोपं आहे, पण पुढे इम्प्लिमेंटेशन करणं फार अवघड आहे, कारण हे कॉम्प्लिकेटेड भाग आपण एकदम बॅलन्स करून कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ही तुमची पहिली बॅच नाहीये माझ्यासाठी की ज्या बॅचला मी या पद्धतीनं कव्हर करतोय. अगदी विद्यार्थ्यांना आउट ऑफ पर्यंत स्कोर जाऊ शकतात जर हा अप्रोच ठेवला तर. मग यामध्ये आपण जर बघितलं तर इथंच आपल्याला कळलेलं आहे की 243, आणि याच्या पूर्वीच्या स्लाइड मध्ये आपण 244 पर्यंत ऑलरेडी कव्हर केलेलं होतं. जसं तुम्हाला मी इकडे सांगू शकतो, 244 ते 244 हे आपण कव्हर केलेलं आहे. सेक्शन 3 मध्ये आपण इथपर्यंत कव्हर केलेलं आहे. मग आता थोडस 9B पण आहे 97व्या घटना दुरुस्तीनुसार, पण ते कशासाठी आलेलं आहे, 9B यासाठी आलेला आहे की सहकारी सोसायट्यासाठी तो काय आपल्या परीक्षेचा महत्वाचा भाग बनत नाही. अकॉर्डिंग टू द एक्सपिरियन्स ऑफ प्रिलिमिनरी अँड मेन्स, जो प्रिलिमिनरी असते, मेन्स असते, तो आपण पॅटर्न बघितला. तर क्लिअर झालं. यावरनं आपल्याला काय कळलं बरं मित्रांनो, की आतापर्यंत आपण सेक्शन 1 मध्ये किती भाग कव्हर केले होते, ज्याला बेस सेक्शन सोडून आपण 2 मध्ये किती कव्हर केले होते हे बघणं फार गरजेचं आहे. जसं सेक्शन 2 मध्ये आपण एकूण 7 भाग कव्हर केले होते, आपल्याला टोटल भाग 25 कव्हर करणं ही आपली जबाबदारी आहे. आणि या जबाबदारीनुसार आपण जर बघितलं सेक्शन 2 मध्ये आपण 7 कव्हर केले, आणि सेक्शन 3 मध्ये आपण असा नंबर देऊयात की 8 आहे इकडे. त्यानंतर तुम्ही सांगा किती आहे, तर 9 आहे सर, त्यानंतर 10 आहे सर, त्यानंतर 11 आहे सर, आणि त्यानंतर 12. म्हणजे आतापर्यंत आपले किती भाग कव्हर झालेले आहेत, 12. आता आपल्याकडे भाग राहिलेले आहेत 13, बरोबर आहे. मग 13 भाग जे राहिलेले आहेत ते सुद्धा आपल्याला कसे कव्हर करावे लागणार आहेत ते समजणं फार गरजेचं आहे. ते समजण्यासाठी मी तुम्हाला थोडासा इतिहासामध्ये घेऊन जातो. इतिहासामध्ये म्हणजे थोडंसं बॅकग्राऊंड सांगतो. जसं फॉर एक्झाम्पल, एकीकडे तुम्ही आतापर्यंत बघितलेलं आहे की सर एकीकडे सेंट्रल आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट आहे, किंवा आपण त्यालाच म्हणूयात केंद्र शासन आहे. आणि सर दुसरीकडे आपण बघितलं वेगवेगळे काय आहेत बरं, स्टेट गव्हर्नमेंट आहेत. स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे यालाच आपण काय म्हणूयात, घटक राज्य. आणि हे स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट आहेत, आणि यांना दोघांनाही काय दिलेलं आहे, शासन करण्याचा अधिकार घटनेने दिलेला आहे. आता शासन करण्याचा अधिकार घटनेने दिलेला आहे, पण कधी कधी सेंट्रल गव्हर्नमेंटने डोमिनन्स केलं स्टेट गव्हर्नमेंटला विचारात न घेता, किंवा काही अधिकार इकडे तिकडे झाले तर गडबड होऊ शकते. आणि ती गडबड होणं म्हणजेच काय आहे, तर आपलं बॅलन्स किंवा स्ट्रक्चर बिघडणं देशाचं, सरकारचं. आणि एकदा का सरकार बिघडलं की लोक बिघडायला वेळ लागत नाही. ज्या देशाचं शासन चांगलं त्या देशाचं प्रशासन चांगलं होईल, आणि प्रशासन चांगलं असेल तर प्रशासनाच्या माध्यमातून त्या देशातील लोकांचा विकास आणि शांतता आणि समृद्धी नांदत राहील असं बोललं जातं. म्हणून काही सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट यांच्यामध्ये जे रिलेशन आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. रिलेशन म्हणजेच काय, संबंध. आणि यासाठी वेगवेगळे भाग घटनेमध्ये ऍड केलेले आहेत. घटनेमध्ये ऍड का करावं लागलेलं आहे की सेंट्रल गव्हर्नमेंट कोणत्या गोष्टीवरती काम करणार, स्टेट गव्हर्नमेंट कोणत्या गोष्टीवरती काम करणार, आणि दोघांनी कसं काम करायचं. जसं तुमच्या घरी सुद्धा काय केलेलं असतं, आई काय काम करणार, पप्पा काय काम करणार, छोट्या भावाचं काय काम असणार, मोठ्या भावाचं काय काम असणार, बहिणीचं काम काय आहे, हे सर्व सांगितलं जातं किंवा ठरवलं जातं. हे माहिती असणं फार गरजेचं आहे. त्याच पद्धतीने आपण याला बॅलन्स करण्याचा प्रयत्न करूयात. क्लिअर झालं सर्वांना. जसं फॉर एक्झाम्पल इकडे एक भाग दिलेला आहे ज्याला आपण काय म्हणूयात, भाग 11. त्यानंतर काय असणार आहे बरं, जसं आपण भाग तिकडे 10 पर्यंत बघितलं होतं, त्यानंतर भाग 12 दिलेला आहे, आणि त्यानंतर मित्रांनो भाग काय दिलेला आहे, 13 दिलेला आहे. मग या 3 भागामध्ये काय असं आहे बरं जे सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंट संदर्भात बोलत असतं. जसं फॉर एक्झाम्पल 11 मध्ये, 12 मध्ये आणि 13 मध्ये 3 गोष्टी दोघांबद्दल सांगितलेल्या आहेत. जसं फॉर एक्झाम्पल यामध्ये 11 मध्ये सुद्धा काय गोष्टी आहेत, 2 गोष्टी आहेत. मग त्या 2 गोष्टी कोणत्या आहेत हे कळणं फार गरजेचं आहे.
ठीक आहे, आपण एक एक गोष्ट कव्हर करूया. जसं फॉर एक्झाम्पल 11 मध्ये दोन गोष्टी बोललेल्या आहेत. जसं कायदा करण्यासाठी केंद्रामध्ये सुद्धा काय आहे, कायदे मंडळ आहे, ज्याला तुम्ही संसद म्हणता, आणि राज्यामध्ये सुद्धा कायदे करण्यासाठी कायदे मंडळ आहे, ज्याला तुम्ही राज्य विधिमंडळ म्हणतात. आणि यामध्ये अधिकाराची विभागणी कशी असावी यावरती विचार केलेला आहे. मग सेंट्रलचे कोणते असतील आणि स्टेटचे कोणते असतील त्यावरनं सगळ्यात पहिले काय केलेलं आहे, कायदेविषयक अधिकार. काय आहे, कायदेविषयक. क्लिअर झालं. कायदेविषयक म्हणजे याचा अर्थ काय आहे, तर सिंपल गोष्ट आहे की कोण कसा कायदा करेल, आणि या संदर्भात 245 ते 255 दरम्यान आर्टिकल मध्ये वेगवेगळ्या विचार केलेला आहे. आता तुम्हाला माहिती आहे केंद्रामध्ये सुद्धा कार्यकारी मंडळ आहे. जसं कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष असतात आणि मंत्रिमंडळाचे कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष हे कोण असतात, राष्ट्रपती असतात, आणि केंद्रीय मंत्रिमंडळाचे प्रमुख हे पंतप्रधान असतात. तसं राज्यामध्ये कार्यकारी मंडळाचे प्रमुख हे राज्यपाल असतात आणि मंत्रिमंडळाचे प्रमुख हे राज्याचे सीएम किंवा मुख्यमंत्री असतात. आणि यांनाच आपण कार्यकारी मंडळ किंवा प्रशासकीय बॉडी म्हणतो, प्रशासनिक बॉडी म्हणतो. आणि या बॉडीच्या माध्यमातून आपण जर बघितलं तर या अधिकाराचं सुद्धा डिवायडेशन करावं लागणार आहे. म्हणून यालाच म्हणायचं प्रशासनिक अधिकार. बरोबर, काय म्हणायचं याला, प्रशासनिक अधिकार. आणि याची सुद्धा काय केलेलं आहे, डिवायडेशन केलेलं आहे 256 पासून ते 200 साधारणतः 62-63 पर्यंत. आणि या माध्यमातून काय कव्हर केलेलं आहे, केंद्राचं प्रशासन कोण करेल आणि राज्याचं एक्झिक्युटिव्ह किंवा कार्यकारी मंडळाचे अधिकार काय आहेत. पुढे गेल्याच्या नंतर जसं 12 मध्ये काय स्पष्ट केलेलं आहे की केंद्राला सुद्धा पैसा लागतो चालवण्यासाठी आणि राज्याला सुद्धा पैसा लागतो. आणि म्हणून भाग 12 मध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की केंद्र सरकार आणि राज्य सरकार यामधले वित्तीय अधिकार दिलेले आहेत. काय दिलेले आहेत बरं, वित्तीय अधिकार दिलेले आहेत. आता हे वित्तीय अधिकार म्हणजेच आर्टिकल यासाठी खूप महत्वाचं आहे. आणि आर्टिकल म्हणजे काय, 264 ते 300 ए पर्यंत. आणि यामध्ये केंद्राचे आणि राज्याचे वित्तीय अधिकार आहेत. त्यानंतर आपल्याला जर आधी केंद्र कळलं त्यानंतर स्टेट कळलं तरच हे अधिकार कळतील, अदरवाईज कळणार नाहीयेत. म्हणून आपल्याला हे याच पद्धतीनं स्ट्रक्चरल जाणं फार गरजेचं आहे. पुढे गेल्याच्या नंतर महत्वाचं काय आहे, भाग 13 मध्ये काय दिलेले आहेत, व्यापार. कारण तुम्हाला माहिती आहे व्यापार आणि वाणिज्य हे खूप महत्वाचं आहे. व्यापार वाणिज्य यांचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. काय दिलेलं आहे, स्वातंत्र्य दिलेलं आहे. आणि कसं असेल ते यामध्ये बोललेलं आहे. आणि यामध्ये बोलण्यासाठी यांनी वापर केलेला आहे 301 ते 307 आर्टिकलचा. या पद्धतीनं आपण काय कव्हर करणार आहोत, तर यामध्ये सेंट्रल स्टेट मध्ये काय दाखवलं बरं, आपण यामध्ये दाखवले, आपण संबंध दाखवले यांचे हे कसे असतील. आणि यासाठी आपण काय वापरणार आहोत, तर एक गोष्ट नक्की वापरणार आहोत. कारण आतापर्यंत आपण जसं सेक्शन वापरलं तसं हे आपलं कितवं सेक्शन असणार आहे, 4था सेक्शन असणार आहे, ज्याला आपण 3 ते 4 तासामध्ये एकदम फुल फिनिश करणार आहोत. क्लिअर झालं सर्वांना. या 4 सेक्शन तुम्हाला जर कळले असतील तर तुम्हाला 5वा सेक्शन गडबड करणार नाहीये. जसं फॉर एक्झाम्पल 1 बाय 1 आपण रिव्हिजन करूयात. बरोबर आहे, 1 बाय 1. जसं फॉर एक्झाम्पल पॉलिटी ग्रुप बी आणि सी साठी, पॉलिटीसाठी मी सुनील कदम तुम्हाला शिकवणार आहे. 12 जून आणि 14 जुलैला तुमची प्रिलिमिनरी आहे. आणि तुम्हाला माहिती आहे 60 क्वेश्चन कसे आलेले आहेत. या पद्धतीने आपण काय पॉलिटीचा सिलेबस डिकोड करण्याचा प्रयत्न केला. सेक्शन 1 या पद्धतीने कव्हर केला, सेक्शन 2 या पद्धतीने कव्हर केला, सेक्शन 3 या पद्धतीने कव्हर केला. आतापर्यंत भाग 12 कव्हर झाले होते. सेक्शन 3 या पद्धतीने आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सेक्शन 4 आपण कव्हर केला. बरोबर आहे. आणि आतापर्यंत वेगवेगळे 15 भाग आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केला, ज्यामध्ये काय दाखवतात, रिलेशन्स दाखवतात किंवा संबंध दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे ज्यांना कळलं त्यांना पुढे काय कळणार आहे, तर पुढे एक गोष्ट लक्षात ठेवा की देश खूप मोठा आहे, विविधतेने नटलेला आहे आणि देशामध्ये एकता, शांतता, लॉ अँड ऑर्डर असं मेंटेन असणं फार गरजेचं आहे. आणि केंद्र सरकार राज्य सरकारनं कितीही अधिकाराची वाटणी केली तरीही त्यांच्यामध्ये आपत्कालीन परिस्थिती निर्माण होणं म्हणजेच काय, आपण म्हणूयात की भांडण निर्माण होणं किंवा कायदेशीर पेच प्रसंग निर्माण होणं हे लॉजिकल आहे. जसं आपण एक फॅमिलीवर उदाहरण घेऊयात की फॅमिलीमध्ये कितीही कोणतं काम करावं हे अधिकार डिवाइड केलेले असते आपल्या फादरनी, तरीही फॅमिलीमध्ये थोडंफार कमी जास्त होत असतं. आणि ते कमी जास्त होणं म्हणजे आपत्कालीन परिस्थिती आहे. आपत्कालीन परिस्थिती म्हणजे काय, तर दोघांना काम करण्यासाठीचा जो अप्रोच आहे तो दाखवणं आहे.
आणि तो दाखवण्यासाठी आपल्याला क्लिअरिटी येणं फार गरजेचं आहे. म्हणून ही गोष्ट ऍड करण्यापूर्वी हा अप्रोच जर तुम्हाला समजला असेल तर तुम्हाला सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंट मधला पुढलं रिलेशन समजणार आहे, अदरवाईज समजणार नाहीये. जसं फॉर एक्झाम्पल सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये काम करण्यासाठी काय लागतं बरं, प्रशासन बघण्यासाठी जसं युपीएससी आपल्याला माहिती आहे काय करतं बरं, वेगवेगळी परीक्षा घेतं. IAS असतील, IPS असतील किंवा इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस असेल किंवा त्याला आपण IAS असं म्हणत असतो. जसं स्टेटमध्ये सुद्धा प्रशासन चालवण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांची एक फळी लागेल की नाही, त्यामुळं घटनेमध्ये आपण काय केलं बरं, तर साहजिकच आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण घटनेमध्ये जसं भाग 13 नंतर एक भाग ऍड केला आणि त्याला नाव काय दिलं बरं, भाग 14, आणि याचा अर्थ काय दिला किंवा याला टायटल काय दिलं, सेवा दिलं. आणि या सेवा सेंट्रल मध्ये असतात आणि स्टेट मध्ये असतात आणि म्हणूनच याला आपण 308 पासून ते कुठपर्यंत बरं, साधारणतः तुम्ही विचार करा की यामध्ये 324 पर्यंत 23 पर्यंत वेगवेगळे आर्टिकल्स दिलेले आहेत आणि यामध्ये तुम्हाला काय सापडेल बरं, एमपीएससी सापडेल, युपीएससी सापडेल. म्हणजे याचा अर्थ काय, युपीएससी कुणासाठी, सेंट्रल साठी, आणि एमपीएससी कुणासाठी, स्टेट साठी. म्हणून जेव्हा सेंट्रल स्टेटचा रिलेशन येतो किंवा संबंध येतो तेव्हा हे बघणं फार गरजेचं आहे. म्हणून हा तुमच्या लाईफ मधला एकूण भागवाला 16 आहे, पण इकडे 14 नंबर आहे. याच जे सेवा देणारे अधिकारी आहेत म्हणजेच त्यांच्यावरती अन्याय होऊ नये म्हणून घटनेमध्ये एक इंदिराजींनी नवीन भाग ऍड केला होता ज्याला 14A म्हटलं जातं. त्यामध्ये काय दिलेलं आहे, ट्रिब्युनल किंवा आपण म्हणूयात की ट्रिब्युनलला जर मराठीमध्ये बोलायचं असेल तर काय सांगितलं जातं, न्यायाधिकरण असा हा शब्द आहे. आणि तो न्यायाधिकरण किंवा ट्रिब्युनल हा शब्द जर आपण विचार केला तर त्यामध्ये 323A टू 323B पर्यंत आर्टिकल दिलेले आहेत. या पद्धतीने आपण काय केलं बरं, मग हे सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये असेल, स्टेट गव्हर्नमेंटमध्ये, सेंट्रल मध्ये असेल तर सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल आणि स्टेट मध्ये असेल तर स्टेट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल असा उल्लेख केला जातो. आणि मग महाराष्ट्र असेल तर महाराष्ट्र ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल. इन शॉर्ट मध्ये तुम्ही मॅट बऱ्याच वेळेस ऐकला असेल आणि तो मॅट म्हणजेच याचा अर्थ काय आहे, ज्या एमपीएससीच्या केस त्यामध्ये आपण दर्ज करू शकतो किंवा नोंदणी करू शकतो. पुढे गेल्याच्या नंतर तुम्हाला कळलंच असेल की यामध्ये काय आहे, सेंट्रलचा पण स्टेटचा पण काही ना काही संबंध दिसत आहे. सर पुढे गेल्याच्या नंतर आता साहजिकच आहे यामध्ये 17 पर्यंत जर गोष्ट आपण बघितल्या किंवा आपण एकूण भाग जर 14A बघितलं तर त्यानंतर एक विशेष भाग तुम्हाला सापडेल ज्याचा क्रमांक काय असणार आहे, 14A नंतर 15वा असणार आहे. आणि तो 15वा क्रमांक म्हणजे काय, तर आपल्याला माहिती आहे की 15वा क्रमांक आपल्याला जर घ्यायचा असेल म्हणजे याचा अर्थ भाग 15, तर तुम्हाला माहिती आहे देशामध्ये कुठल्याही डेमोक्रेटिक नेशनमध्ये केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या निवडणुका होणं फार गरजेचं आहे. आणि त्या निवडणुका होत असतील तरच त्याला डेमोक्रेसी किंवा वेळोवेळी नवीन सरकारची स्थापना केली जाईल असं म्हटलं जातं. म्हणून इकडे तुम्हाला माहिती आहे की निवडणुका हा चॅप्टर येणं फार गरजेचं आहे. आणि यामध्ये तुम्हाला माहिती आहे केंद्रीय निवडणूक आयोग हा राज्य विधिमंडळाच्या म्हणजेच आमदारांच्या निवडणुका घेतो आणि केंद्रामध्ये खासदारांच्या निवडणुका घेतो. आणि आमदार आणि खासदार यांच्या माध्यमातून राज्यामध्ये आमदाराच्या माध्यमातून आणि केंद्रामध्ये खासदाराच्या माध्यमातून सरकार बनत असतं. म्हणून हे केंद्र आणि राज्याचा संबंध येतो. म्हणून यासाठी एक स्पेशल प्रोव्हिजन करण्यात आली आणि त्यासाठी आर्टिकल तुम्हाला माहिती आहे 323 चाललेला आहे. मग 324 पासून ते 329 पर्यंत आपण कव्हर करणं गरजेचं. यामध्ये मतदानासंदर्भातल्या सर्व व्यवस्थित बाबी सांगितलेल्या आहेत ज्या मी पुढे डिस्कस करणार आहे. तुम्हाला माहिती आहे याच्यापूर्वी मी भाग ऑलरेडी 16 नागरिक या नावाच्या टायटल खाली ऍड केला होता ज्यामध्ये आपण काय केलं होतं स्पष्ट की नागरिकांमध्ये जे एसी एसटी किंवा ऍग्लोइडेन आहेत यांना काही अधिकार देण्याचा प्रयत्न केला होता किंवा अदर बॅकवर्ड पीपल आहेत यांना प्रयत्न केला होता. पण ते कुणासाठी होतं, नागरिकांसाठी. म्हणून ते सेक्शन कुठे घेतलं, नागरिकांच्या सेक्शन मध्ये घेतलं. या पद्धतीनं आपण आतापर्यंत किती भाग कव्हर केलेत, 18 भाग कव्हर केलेले आहेत. आपल्याला किती 25 भाग कव्हर करायचे आहेत. आता हे जर 18 भाग प्रॉपर केले तर इथंच तुमचं काय होतं, सेक्शन 4 पण बऱ्यापैकी पॉलिटी समजून जातं. म्हणजेच काय, सेक्शन 1B खूप छोटा आहे आणि सेक्शन 5 पण खूप छोटा आहे, पण सेक्शन 2, 3 आणि 4 हे खूप बल्की आहेत आणि हे याच पद्धतीने मी शिकवणार आहे. त्यामुळे ते समजणं फार गरजेचं आहे. क्लिअर झालं, क्लॅरिटी आली सर्वांना? ओके, डन. आता आपण पुढे जाऊयात आणि पुढे वळूयात की सेक्शन 5 मध्ये काय आपण करणार आहोत. तर सेक्शन 5 मध्ये जर आपण विचार केला विद्यार्थी मित्रांनो, मला माहिती आहे की मी तुम्हाला सेक्शन वाईज शिकवणार आहे अँड आय एम व्हेरी क्लिअर अबाउट इट. क्लिअर झालं सर्वांना सेक्शन
फाईव्ह मध्ये मी काय सांगणार आहे, तर सिंपल गोष्ट आहे. जसं फॉर एक्झाम्पल सेंट्रल गव्हर्नमेंट एकीकडे आहे, स्टेट गव्हर्नमेंट एकीकडे आहे, यामध्ये जर काही गडबड झाली तर काय काय गोष्टी असाव्या. जसं फॉर एक्झाम्पल कधी गडबड अशी होऊ शकते की देश आपला घटनेनुसार चालत असतो, पण कधी कधी घटनेनुसार दिलेले अधिकार आपल्याला सस्पेंड करावे लागतात. फॉर एक्झाम्पल फंडामेंटल राईट युद्धामध्ये असेल, युद्ध परिस्थितीमध्ये असेल, किंवा इतर काही कारणास्तव फंडामेंटल राईट ब्रेक करावे लागतं, किंवा शासन सुद्धा आपल्याला खारीज करावं लागतं, किंवा शासन न चालवता कोणीतरी दुसरं त्यामध्ये काम करू शकतं. ही झाली आपत्कालीन परिस्थिती. म्हणून तुम्हाला माहिती आहे की यामध्ये आपत्काल किंवा विशेष परिस्थिती आपण असं म्हणू शकतो. काय म्हणू शकतो? विशेष बाबी सुद्धा काही घटनेमध्ये दिलेल्या आहेत का, तर काही अडचण आली तर ती दूर करता यावी. जसं पहिली विशेष बाब घेण्यासाठी आपल्याला कळणं फार गरजेचं आहे काय विशेष बाब आहे. जसं फॉर एक्झाम्पल भाग 18 दिलेला आहे. काय दिलेलं आहे? घटनेने भाग 18 दिलेला आहे. भाग 18 मध्ये काय सांगितलेलं आहे बाळांनो? तुम्हाला माहिती आहे भाग 18 मध्ये इमर्जन्सीची प्रोव्हिजन दिलेली. काय दिलेली आहे? इमर्जन्सीची प्रोव्हिजन दिलेली आहे. आता इमर्जन्सीची प्रोव्हिजन दिलेली आहे म्हणजे याचा अर्थ काय आहे, तर सांगितलेलं आहे की भारतामध्ये आपत्कालीन परिस्थिती आली तर काय करता येईल. पण तत्पूर्वी एक पार्ट आलेला आहे, तो सुद्धा माहिती असणं फार गरजेचं आहे. जसं भाग 17 आहे, त्यामध्ये काय दिलेलं आहे? भाषा दिलेली आहे. आता तत्पूर्वी एक भाग आलेला आहे तो 16, पण त्यामध्ये काय दिलेलं ऑलरेडी आपण कव्हर केलेला आहे. आता भाग 19 फार इम्पॉर्टंट नाहीये, पण आपण इथं घेऊयात फक्त. पुढे गेल्याच्या नंतर भाग 20 सुद्धा आहे, आणि भाग 20 मध्ये काय दिलेलं आहे हे सुद्धा बघायचं आहे. भाग 21 सुद्धा आहे, तुम्हाला माहिती आहे भाग 21 आहे, त्यामध्ये काय दिलेलं आहे. आणि भाग एकूण आपण जर म्हणलं नंबरनुसार रोमन लिपी मधल्या, तर भाग 22 आहे. या पद्धतीनं बरोबर आहे. या पद्धतीनं जर आतापर्यंत आपण कव्हर केलेलं बघितलं तर इथपर्यंत आपण काय केलेलं आहे? भाग 18, 19, 20, 21, 22, 23, 24 अशा पद्धतीने हे भाग कव्हर केलेले आहेत. आणि 9B ला आपण 25वा नंबर देणं अपेक्षित होतं, जो आपण तिथे ऍड केला नव्हता कारण तो महत्वाचा नव्हता म्हणून. जसं इथपर्यंत तुम्हाला कळलं असेल. बघा इकडे 9A दिलेला आहे, पण इकडे आपण काय केलेलं नाहीये, भाग 9B दिलेला नाहीये, जे सहकारी सोसायट्याबद्दल आहे आणि जो करायची गरज बिलकुल नाहीये. त्याच्याबद्दल शॉर्ट बट स्वीट मध्ये मी थोडंसं बोलेल. म्हणून आतापर्यंत आपण जसं नंबरिंग करत आलो त्या पद्धतीने जर आपण नंबरिंग केली तर आपल्याला कळेल की इथं नंबरिंग कितपर्यंत आलेली आहे? 18 पर्यंत नंबरिंग आलेली आहे भाग. आणि मला किती कव्हर करायचे आहेत? 25. मग मी याला नंबरिंग करत असताना 19 करेल, 20 करू शकतो, 21 आहे, त्यानंतर 22 आहे, त्यानंतर 23 आहे, त्यानंतर 24 आहे. अशा पद्धतीने घटनेमध्ये भाग शेवटचा क्रमांक हा 22च दिसतो. म्हणजे याचा अर्थ रोमन लिपीमध्ये काय असणार आहे? या पद्धतीने याची रचना असणार आहे, आणि त्या पद्धतीनेच आपल्याला कव्हर करायचं आहे. हे सर्वांना क्लिअर असणं फार गरजेचं आहे. या पद्धतीने भाग 17 मध्ये काय दिलेले आहे विद्यार्थी मित्रांनो? तर भाषा दिलेले आहेत. भाषा दिलेले आहेत. आतापर्यंत 342 आर्टिकल तुम्ही बघितलेला आहे, ज्यामध्ये 342 ही आर्टिकल म्हणजेच काय दिलेलं भाग 16 मध्ये 330 ते 342 ए आर्टिकल पर्यंत. इथं मग काय होईल? भाषामध्ये 343 ते 351 बी पर्यंत दिलेलं आहे. काय दिलेलं? 351 बी पर्यंत. या संदर्भात केंद्र सरकारची भाषा कोणती असेल, राज्य सरकारची भाषा कोणती असेल, भांडण सुरू झालं तर ती भाषा कोणती वापरायची, आणि आपण म्हणूयात की सुप्रीम कोर्ट असेल किंवा न्याय व्यवस्था आहे त्यांची भाषा कोणती असेल, या संदर्भात बोललेलं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे मग ही एक विशेष बाब आहे की नाही, भाषाबद्दल क्लिअरिटी असणे. समजा गुजरात, महाराष्ट्र आणि कर्नाटकचे भांडण लागले, आणि कर्नाटक बोलायला लागला कन्नडमध्ये, महाराष्ट्र बोलायला लागला मराठीमध्ये, आणि गुजरात बोलत आहे गुजरातीमध्ये, मग गडबड होईल का नाही? मॅटर मिटेल की वाढेल? बरं, ते कळणार पण नाहीये मॅटर कोण कोणाला काय बोलत आहे. त्यामुळे भाषाची क्लॅरिटी असणं फार गरजेचं आहे. पुढे गेल्याच्या नंतर भाग 17 नंतर काय येतो विद्यार्थी मित्रांनो? 18. यामध्ये काय दिलेले? आपत्कालीन, किंवा तुम्हाला माहिती आहे 351 नंतर काय येणार आहे? 352. मग यामध्ये आपत्काल दिलेला आहे. आपत्काल किंवा यालाच आपण काय म्हणतो? आणीबाणी असं म्हणू शकतो. मग आणीबाणी जी दिलेली आहे त्यामध्ये काय दिलेलं आहे, किंवा याला इमर्जन्सी असं म्हणलेलं आहे. बरेच लोक याला इमर्जन्सी म्हणतात. मग इमर्जन्सी मध्ये 352 टू 360 पर्यंत आर्टिकल दिलेले आहेत. त्यामध्ये मग राष्ट्रीय इमर्जन्सी काय असतं, राज्य इमर्जन्सी किंवा राष्ट्रपती रूल काय असतो हे सांगण्याचा
प्रयत्न केलेला आहे. 19 मध्ये काय दिलेलं आहे तर सिंपल लघु शीर्षक दिलेले आहेत, त्यामध्ये जास्त आपल्याला पडायचं नाहीये, कारण त्यामध्ये काय आहे 361 इंटरप्रिटेशन किंवा अर्थ लावणे वगैरे दिलेले आहे. 361 ते 367 आर्टिकल दिलेले आहेत, त्यामध्ये आपल्याला जास्त विचार करायची गरज नाही आणि त्यावरती मी फोकस सुद्धा करणार नाहीये, कारण आपली बॅचच काय असणार आहे, फोकस असणार आहे. पुढे गेल्याच्या नंतर भाग 20 मध्ये काय असणार आहे तर सिंपल गोष्ट आहे, जर आपत्कालीन परिस्थिती आली एक विशेष बाब असावी, आणि विशेष बाब म्हणजे काय, घटना दुरुस्ती करण्याची एक तरी घटना असावी, म्हणून यामध्ये काय दिलेलं आहे, घटना दुरुस्ती. आता या घटना दुरुस्ती करण्याची गरज कधी पडू शकते, विशेष बाब. म्हणून तर भारत देशाला एवढे दिवस स्वातंत्र्य होऊन झाले तरीही घटना दुरुस्ती आपल्या किती 100 106च्या वरती पोहोचू शकल्या नाहीत, पण कायदे हजारो येऊन गेले, पण घटना दुरुस्त्या फार कमी आल्या, म्हणून तर ही काय आहे, विशेष बाब आहे. आणि यासाठी एकच आर्टिकल दिलेला आहे, त्यामध्ये दिलेलं आहे 368. मग ती प्रक्रिया काय असेल काय नाही आपण पुढे समजून घेऊयात. आणि पुढे एकच आर्टिकल महत्वाचा आहे, यामध्ये स्पेशल स्टेटस फॉर स्टेट हा दर्जा दिला जातो, म्हणजेच काय, विशेष राज्य दिलेले आहेत. यामध्ये आता विशेष राज्य दिलेले आहेत म्हणजे याचा अर्थ काय आहे बरं, विशेष राज्यांना दर्जा दिलेला आहे. मग यामध्ये काय काय गोष्टी आहेत, या सर्व गोष्टी 371 ए पासून ते 371 जे पर्यंत डील करायचं आहे आपल्याला. आणि त्यामध्ये आपण ठरवूयात की मग महाराष्ट्र काय आहे, गुजरातला काय दर्जा दिलेला आहे, किंवा राजस्थानला आहे की नाही, हे आपल्याला सर्व समजून घ्यायचं आहे. या पद्धतीनं आपल्याला या गोष्टी कव्हर करायच्या. यातलं फक्त एक 371 आर्टिकल महत्वाचं आहे, आणि 371 आर्टिकल झालं की जवळपास आपल्याला पुढे काही जास्त महत्वाचं नसणार आहे. 22 भाग सुद्धा आपल्याला जास्त करण्याची गरज नाहीये, म्हणजे आपल्याला 3 भाग अजिबात करायचे नाहीयेत. म्हणजेच काय करायचं आहे आपल्याला, टोटल 22 भाग. आणि साधारणतः प्रिलिमिनरीसाठी विद्यार्थी मित्रांनो सेक्शन 1 असेल, जर तुमच्याकडे आत्ता स्क्रीनशॉट असेल तर सेक्शन 1 पासून मी दाखवतो तुम्हाला. थोडस स्क्रीन पॉज करा आणि पटापट स्क्रीनशॉट घ्या, जेणेकरून मी पुढे जे शिकवणार आहे ते तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. जसं फॉर एक्झाम्पल इथे मी काय दिलेलं आहे, सेक्शन 1 यामध्ये बेसिक अंडरस्टँडिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन क्लिअरिटी येणं फार गरजेचं आहे. मग मी तसंच स्टार्ट करणार आहे. मग हिस्टोरिकल बॅकग्राऊंड हे एकदा स्क्रीनशॉट घ्या. क्लिअर झालं सर्वांना, क्लिअरिटी आली. पुढे गेल्याच्या नंतर तुम्हाला माहिती आहे की सेक्शन 2 मध्ये मी काय कव्हर करणार आहे. थोडंसं मी साईडला थांबतो, पॉज करून तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. पुढे गेल्याच्या नंतर 3 मध्ये आपण सांगितलेलं आहे की सेक्शन 3 मध्ये मी काय करणार आहे, तर या पद्धतीनं सरकार कव्हर करणार आहे, हे सुद्धा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. पुढे गेल्याच्या नंतर सेक्शन 4 मध्ये मी काय करणार आहे, संबंध बघणार आहे, सेंट्रल स्टेट रिलेशन. आता सेंट्रल स्टेट रिलेशन म्हणजेच काय, यामध्ये आपल्याला आधी सेंट्रल कळलं पाहिजे, नंतर स्टेट कळलं पाहिजे. आणि जर यांच्यामधला जो हा अभ्यासक्रम आपला व्यवस्थित झाला तर यामधला ब्रिज आपला कम्प्लीट झालेला आहे, आणि त्यामुळे अंडरस्टँडिंग आपली कम्प्लीट आहे असं समजलं जातं. क्लिअर झालं सर्वांना, क्लिअरिटी येतच असेल. पुढे गेल्याच्या नंतर काय आपण कव्हर करणार आहोत, तर सेक्शन 5 यामध्ये विशेष बाबी आहेत. या विशेष बाबी म्हणजे काय, कमीत कमी आपत्कालीन परिस्थितीमध्ये वापरायच्या आहेत, जसं इमर्जन्सी असेल, भाषा असेल, किंवा घटना दुरुस्ती आणि स्पेशल स्टेटस, यामध्ये 4च. म्हणून तुम्हाला सांगितलं याला आपल्याला जास्त लेक्चर लागणार नाहीयेत. म्हणून आपली एक गोष्ट एकदम क्लिअर असणं फार गरजेचं आहे की सर किंवा सुनील सर असं म्हणू शकता तुम्ही मला, सुनील सर तुमच्याकडे पॉलिटी आहे आणि मी कंबाईन ग्रुप बी आणि सी चा ऍस्पायरंट आहे, आणि मला माहिती आहे की प्री प्लस मेन्स पकडून माझ्याकडे काय आहे, 60 मार्क्सचा स्कोप आहे. 60 मार्क्सचा स्कोप आहे. एकदा जर केलं तर सर्व कव्हर होईल. त्यामुळे तुमचा प्लॅन काय आहे, तर माझा साधारणतः 35 ते 40 आवर्स टीचिंगचा प्लॅन आहे. क्लिअर झालं, सर्वात महत्वाचा मुद्दा. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे हँड रिटन नोट्स प्रॉपर बरोबर आहे देण्याचा मुद्दा आहे. तिसरा महत्वाचा, वेळोवेळी जी काय आहे PYQ तिथल्या तिथे कव्हर करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत, म्हणजे करणारच आहे. पुढे गेल्याच्या नंतर काय आहे, तुम्हाला वेगवेगळ्या क्लासच्या माध्यमातून टेस्ट उपलब्ध होतील. या पद्धतीनं जर आपण हे केलं तर यासाठी अप्रोच काय असणार आहे आपला, पहिलं काय असणार आहे, यस, आणि त्यानंतर टी, आणि त्यानंतर क्यू, आणि या अप्रोचनीच आपण ही बॅच टॉप टू बॉटम कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. सो विद्यार्थी मित्रांना ही नम्र विनंती आहे की कुठल्याही गोष्टीसाठी मी आताही फार वेळ घेतला. का वेळ घेतला, कारण बेसिक अंडरस्टँडिंग जोपर्यंत येत नाही विद्यार्थी मित्रांनो, तोपर्यंत आपल्याला समजत नाही की काय योग्य पद्धतीनं करायचं असतं.
किंवा यापेक्षा स्पर्धा परीक्षेमध्ये जास्त महत्वाचं आहे की जे आत्तापर्यंत आपण केलेलं आहे ते का करायचं नव्हतं त्याचं रिझन तुम्हाला आता कळलं असेल. कारण मार्केटमधलं कुठलंही बुक घ्या, या पद्धतीनं इंडेक्सिंग झालेलं नाहीये हे मी एकदम स्पष्टपणे सांगू शकतो. बरोबर आहे. आणि ते इंडेक्सिंग झालं नाहीये म्हणजे लेखकांची चूक आहे मी असं कधीच म्हणणार नाहीये. विद्यार्थ्यांची चूक आहे की एखादा सिलेबस किंवा सिलेबस मधला सब्जेक्ट समजून घेत असताना त्यामधलं स्ट्रक्चर आणि परीक्षेमधला सिलेबसचा पॅटर्न हे थोडंसं ताळमेळ बसेल या पद्धतीनं समजून घेणं फार गरजेचं आहे. सो वन्स अगेन ऑल ऑफ यू थँक्यू सो मच फॉर दिस लेक्चर. आणि तुम्हाला हे लेक्चर किंवा ही सिलेबस डिकोडिंग आवडली असेल तर नक्कीच महाराष्ट्रातील तमाम स्पर्धा परीक्षेचे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून त्या विद्यार्थ्यांनाही होणाऱ्या अडचणी किंवा सुरुवात अभ्यासाची कशी करावी हे कळण्यामध्ये येणाऱ्या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी नक्कीच फायदा होईल. धन्यवाद. थँक्यू सो मच.